जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही. नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत. खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान. नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 60 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. राष्ट्रवादीच्या विद्यमान 54 आमदारांसह आणखी 6 आमदार आपल्यासोबत आहेत असा दावा अजित पवार यांनी केल्याचं वृत्त आहे. मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून दादा गटात नाराजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 60 पेक्षा जास्त जागा लढायच्या आहेत. अजित पवार यांच्यासोबत 54 आमदार आहेत. याशिवाय 6 आमदार असल्याचा दावा अजितदादा यांनी काल रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात केल्याचं वृत्त आहे. यामध्ये काँग्रेसचे 3, शेतकरी कामगार पक्षाचा 1 तर अपक्ष 2 आमदार असल्याची माहिती आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार नितेश अंतापूरकर यांनी कालच पक्षाला रामराम करत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर काँग्रेसला आणखी 3 धक्के बसण्याचे संकेत मिळत आहेत. कारण काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, जिशान सिद्दीकी आणि सुलभा खोडके हे सुद्धा आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय. याशिवाय अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे आपल्यासोबत आहेत असं अजितदादा पवार यांनी म्हटल्याचं वृत्त आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या 3 प्रमुख पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी मेळाव्यात अजित पवार यांनी बोलताना 60 जागांवर आपला हक्क सांगण्याचा उल्लेख केला. दरम्यान भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीत निम्म्याहून अधिक जागा लढण्यावर ठाम आहे. म्हणजे 288 पैकी 150 जागा लढण्यावर भाजप अडून आहे. तर जिंकून येईल तीच जागा मिळेल असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळं दादा गटाची नाराजी ओढवण्याची शक्यता आहे. आधी शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी आणि उलट्यांबाबत केलेल्या वक्तव्यानं तीव्र पडसाद राष्ट्रवादी आणि महायुतीत उमटत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं चित्र लागून आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.